सार्वजनिक आरोग्य विभाग वर्धा जिल्हा आणि मुख्यमंत्री वैद्यकीय निधी यांच्या संयुक्त विद्यमाने 2 ऑगस्ट रोजी पुलगाव येथील आर.के. हायस्कूलमध्ये मोतीबिंदू मुक्त पुलगाव देवळी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। दिवसेंदिवस वाढणाऱ्या नेत्ररोगांच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरात देवळी पुलगाव परिसरातील हजारो नागरिकांनी डोळ्यांची तपासणी करून घेतली। वर्धा आरोग्य विभागाने पाठवलेल्या विशेष डॉक्टरांच्या पथकाने अत्याधुनिक उपकरणांच्या सहाय्याने नागरिकांची तपासणी केली। या शिबिरात तपासणीसाठी आलेल्या मोतीबिंदूंच्या रुग्णांना मोफत उपचारांसाठी मार्गदर्शन करण्यात आले। शासनाकडून उपलब्ध निधीतून त्यांच्यावर मोफत शस्त्रक्रिया केली जाईल असेही सांगण्यात आले। या कार्यक्रमाचे उद्घाटन महाराष्ट्राचे मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री पंकज भोयर, आमदार राजेश बकाने, माजी खासदार रामदास तडस आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष संजय गाते यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून झाले। यावेळी बोलताना पालकमंत्री पंकज भोयर म्हणाले की डोळ्यांच्या आरोग्यासाठी मोतीबिंदूपासून मुक्त होणे आवश्यक आहे। जिल्हा आरोग्य यंत्रणेच्या सहकार्याने संपूर्ण जिल्ह्यात अशा शिबिरांचे सातत्याने आयोजन केले जाईल। आमदार राजेश बकाने यांनी पुलगाव देवळीच्या नागरिकांना उत्तम आरोग्य सेवा मिळवून देण्याचा प्रयत्न करत राहणार असल्याचे सांगितले। माजी खासदार रामदास तडस आणि जिल्हाध्यक्ष संजय गाते यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले। या शिबिरात तपासणीसाठी आलेल्या हजारो लोकांसाठी भोजनाची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती। प्रतिनिधी जावेद खान, NTV न्यूज मराठी, वर्धा।